नमस्कार, मी विशाल परदेशी. जाणून घेणार आहोत जगभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी. सुरुवात करूयात. जगभरात कोरोना संक्रमण वाढत चाललंय. 24 तासात आणखी 2,05,162 कोरोना संक्रमितांची नोंद झाली आणि त्यामुळे संक्रमितांचा एकूण आकडा जो आहे तो 1,09,70,000 जाऊन पोहोचलाय. तर मृतांची संख्या 5,23,000 पोहोचली आहे. अमेरिकेत गेल्या 24 तासात 53,000हून अधिक संक्रमितांची नोंद झाली आहे, ज्यामुळे संक्रमितांचा आकडा 28,33,000 पोहोचला. एकूण 1,31,418 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 11,90,000 रुग्ण कोरोनामुक्त झालेत. 15,11,000 रुग्णांवर अजूनही उपचार सुरू आहेत. न्यूयॉर्क शहरात सर्वाधिक 4,19,640 संक्रमित आहेत. घराबाहेर पडताना मास्क वापरण्याविषयी जनजागृती करण्यासाठी कॅलिफोर्नियात 400 बिलबोर्ड्स लावण्यात आलेले आहेत. मास्क वापरल्यानं संसर्गाचा वेग नियंत्रणात आणणं शक्य होईल असा संदेश याद्वारे दिला जातो. अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या कोरोना संसर्गाचा केंद्रबिंदू आता जेल असू शकतो अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. सॅन फ्रान्सिस्कोच्या उत्तरेकडील राज्य कारागृहामध्ये कोरोना संसर्गाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळतात. आतापर्यंत 1100 जणांना कोरोनाची लागण झाली असून यातील 100 जणांचा मृत्यू झाला. कोरोना रुग्ण वाढत असल्यानं अमेरिकेतल्या आरोग्य यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्न करतात. टेक्सासमध्ये असे प्रयत्न केले जात आहेत. सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला. चीनमध्ये मुसळधार पावसामुळे येलो नदीच्या पाणी पात्रता जी आहे त्याची वाढ झालेली आहे. येलो नदी दुथडी भरून वाहू लागल्यानं हुकऊ धबधब्याचं सुंदर दृश्य समोर आलंय. हुकऊमध्ये पाण्याची पातळी सातत्यानं वाढते. निसर्गाचं हे सुंदर दृश्य पर्यटकांना चांगलंच आकर्षित करतं. आयव्हरी कोस्टच्या राष्ट्राध्यक्षांनी जिहादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पित केली. यावेळी शहीदांचे कुटुंबीय देखील उपस्थित होते. जिहादींनी केलेल्या हल्ल्यात 14 जवान शहीद झाल्याची माहिती आहे. पश्चिम आफ्रिकेची राजधानी अबिजान इथं शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बोलिव्हियामध्ये सर्कस शो सध्या बंद आहेत. त्यामुळे सर्कसच्या तंबूमध्ये शुकशुकाट पाहायला मिळतोय. मार्चमध्ये सरकारनं सर्कसचे शो बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. यावेळी जम्बो सर्कसनं तूपच कटारीमध्ये आपल्या शोचं आयोजन केलं होतं. जम्बो सर्कसनं शोसाठी संपूर्ण तयारी केली होती. नागरिकांची गर्दी टाळता यावी म्हणून सरकारनं सर्कसचे शो करू नये असे आदेश दिलेत. दरम्यान जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या माहितीनुसार बोलिव्हियामध्ये 34,000हून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत, तर 1,201 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरियामध्ये 66 नवे कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. मेलबर्नच्या उपनगरांमध्ये आता प्रशासनानं कोरोना चाचण्या करण्यास सुरुवात केली. उपनगरांमध्ये आतापर्यंत 1,64,000 चाचण्या केल्या असल्याची माहिती व्हिक्टोरियाचे आरोग्यमंत्री जेनी विकाकोस यांनी दिली आहे. रिओ दी जेनेरिओमध्ये ख्रिस्त दी रिडीमिरच्या पुतळ्याला रोषणाई करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत झालेल्यांना श्रद्धांजली देण्याकरता ही रोषणाई करण्यात आली. बुधवारी रात्री ही रोषणाई करून श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकाचं मोठं शहर मेलबर्नमध्ये गेल्या 24 तासात आणखी 70 रुग्णांची नोंद झाली. हे रुग्ण लॉकडाऊन केलेल्या भागातले असल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. नागरिकांनी पूर्णपणे लॉकडाऊन नियमांचं पालन करणं गरजेचं असल्याचं आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं. मेलबर्नच्या 36 भागात सध्या 1 महिन्याच्या कालावधीसाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला. बीबीसी वृत्तवाहिनीवर चर्चा सुरू असताना एका तज्ज्ञांच्या घरातली लहान मुलगी ही टीव्हीवर झळकली. इंग्लंडच्या सद्यस्थितीवर डॉक्टर क्लेअर वेनहम घरातनं बोलत असताना त्यांची मुलगी स्कारलेट मागे खेळत होती. ती मध्ये आईशीही बोलत होती. चर्चेत आलेल्या या छोट्या पाहुणीशी वृत्तनिवेदकानंही गप्पा मारल्या. तिचं नाव विचारल्यावर तिनेही वृत्तनिवेदकाचं नाव विचारलं. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. बीजिंगमध्ये नवीन कोरोना विषाणू आढळलेल्या मार्केटमध्ये निर्जंतुकीकरण सुरू करण्यात आलेलं आहे. 13 जूनपासून हे मार्केट बंद करण्यात आलंय. 15 जूनपासून 2 वेळा इथे निर्जंतुकीकरण करण्यात आलेलं आहे. इथे आलेली 5,000 वाहनं शोधून काढण्यात आली आहेत. विषाणू प्रसार रोखण्यासाठी इथे तयार झालेलं उत्पादनही नष्ट करण्यात आलंय. न्यूझीलंडवरचं कोरोनाचं संकट दिवसेंदिवस गडद होताना दिसतंय. दरम्यान यावेळी न्यूझीलंडचे आरोग्यमंत्री डेव्हिड क्लार्क यांनी गुरुवारी आपला राजीनामा दिला. कोरोना संकटाशी सामना करताना आरोग्य विभागानं केलेल्या कामगिरीचा मला अभिमान असल्याचं क्लार्कनं म्हटलंय. लॉकडाऊन दरम्यान कामात त्रुटी राहिल्याचं सांगत त्यांनी आपला राजीनामा दिला. क्लार्क यांनी घेतलेल्या काही निर्णयांमुळे त्यांना जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं.
लॉकडाऊनमुळे चिलीला मोठ्या आर्थिक संकटाला सामोरं जावं लागतं। यासाठी सॅन बर्नार्डिनोने नागरिकांकरता जेवणाची व्यवस्था केली आहे। इथल्या 80% कुटुंबांच्या हाती कोणतंच काम नसल्यामुळे बेरोजगारी वाढल्याचं लो ब्लॅको कम्युनिटी किचनचे स्वयंसेवक जेवियर वेसेनियो यांनी सांगितलं आहे। गेल्या वर्षीच्या या महिन्याच्या तुलनेत चिलीची अर्थव्यवस्था 15.3% घसरली। मेक्सिकोच्या राजधानीत हॉटेल्स आणि रेस्टॉरंट पुन्हा एकदा सुरू झालेले आहेत। बुधवारी हॉटेल्स आणि रेस्टॉरंट खवय्यांसाठी पुन्हा खुली झाली असून गुंतलेल्या अर्थचक्राला पुन्हा गती देण्यासाठी रेस्टॉरंट ग्राहकांसाठी खुली करण्यात आल्याचं यावेळी सांगण्यात आलं। कॅलिफोर्नियाचे राज्यपाल गॅविन न्यूसोम यांनी राज्यातील अनेक भागात लॉकडाऊनचे आदेश दिलेले। दरम्यान राज्यातील अनेक समुद्र किनारे नागरिकांसाठी बंद करण्यात आलेत। कॅलिफोर्नियाच्या समुद्र किनाऱ्यांवर नागरिकांची गर्दी होऊ नये म्हणून न्यूसोम यांनी हे आदेश काढले। अर्जेंटिनाच्या फुटबॉल खेळाडूंनी तब्बल 100 दिवसांनंतर मैदानावर पुनरागमन केले। खेळाडूंवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती अशी माहिती आहे। निलंबनाच्या कारवाईनंतर आता खेळाडूंनी पुनरागमन केले। यावेळी खेळाडूंनी मैदानावर ह्युमन टेबल फुटबॉलचं सादरीकरण केले। यावेळी फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन करण्यात आलं। अर्जेंटिनामध्ये 20 मार्च रोजी लॉकडाऊनचे आदेश जारी करण्यात आले। अर्जेंटिनामध्ये 67,197 कोरोनाबाधित रुग्ण आहेत तर 1,363 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला। स्टार टेनिसपटू सेरेना विल्यम्सनं आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर आपल्या मुलीसोबतचा फोटो आणि व्हिडिओ अपलोड केला आहे। त्यामध्ये सेरेना टेनिस खेळताना दिसते। दरम्यान तिची चिमुकलीही तिला फॉलो करताना दिसते। मायलेकीच्या या पोस्टला नेटकऱ्यांनीही चांगलाच प्रतिसाद दिला। 7 वर्षांपासून बंद असलेला अफगाणिस्तानमधील ऑक्सिजनचा कारखाना पुन्हा सुरू झाला आहे। अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये असलेला हा कारखाना तालिबान्यांच्या राजवटीनंतर बंद पडला होता। आता कोरोना संसर्गादरम्यान ऑक्सिजनच्या मागणीत वाढ होत असल्यानं हा कारखाना पुन्हा सुरू करण्यात आला आहे। सध्या इथं 2 शिफ्टमध्ये काम सुरू आहे। पेरूची राजधानी लिमामध्ये निर्बंध शिथिल करण्यात आले। जवळपास 106 दिवसांनंतर नागरिक रस्त्यावर मोकळेपणाने फिरू शकत होते। अनेक दुकानांमध्ये धान्य आणि इतर वस्तूंची खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली। निर्बंध शिथिल केले असले तरी नागरिकांनी सरकारने दिलेल्या नियमांचं पालन करावं अशा कडक सूचनाही देण्यात आल्या। मार्चमध्ये लॉकडाऊन झाल्यानंतर प्रथमच थायलंडमध्ये पब आणि बार सुरू करण्यास सरकारनं परवानगी दिली। रेस्टॉरंट्सना 2 आठवड्यांपूर्वी अल्कोहोलची विक्री पुन्हा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली होती। पब आणि बारना परवानगी दिली असली तरी सामाजिक अंतर, ग्राहकांची संख्या यावर निर्बंध घालण्यात आले। स्पेन आणि पोर्तुगाल दरम्यानची सीमा पुन्हा खुली करण्यात आली आहे। दोन्ही देशांमधील नेते या छोटेखानी कार्यक्रमाला हजर होते। कोरोना संसर्गादरम्यान या दोन्ही देशांमधील सीमा बंद करण्यात आली होती, पण आता पर्यटन वाढीच्या दृष्टीने सीमा खुली करण्याचा निर्णय दोन्ही देशांच्या सरकारने घेतला होता। प्रिन्स चार्ल्स यांनी एका शेतात जाऊन माहिती घेतलेली आहे। इथं दुग्ध व्यवसायाची त्यांनी माहिती घेतली। तसंच कोरोना संसर्गादरम्यान आलेल्या अडचणी त्यांनी जाणून घेतल्या। ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रिन्स चार्ल्स प्रयत्न करतात। पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेच्या योगदानाचा तपशील थिमिस्टर क्लेमोर्टच्या बेल्जियम गावातील संग्रहालयात आहे। आता युरोपियन युनियननं अमेरिकेला भेट देणाऱ्या देशांच्या यादीतून वगळले आणि त्यामुळे या संग्रहालयाला भेट देणाऱ्या लोकांची संख्या कमी होणार असल्याचं व्यवस्थापनानं सांगितलं। अमेरिकेतील पर्यटक दरवर्षी या संग्रहालयाला मोठ्या संख्येनं भेट देत असतात। लेबनॉनचं एकमेव आंतरराष्ट्रीय विमानतळ पुन्हा एकदा खुलं करण्यात आलंय। कोरोनामुळे हे विमानतळ मागील 3 महिन्यांपासून बंद होतं। सुरुवातीला एका दिवसाला 2000 प्रवाशांची ये-जा करण्यास परवानगी देण्यात आली आहे। UAE, दुबई, संयुक्त अरब अमिरातीसाठी सुरुवातीला विमानांची उड्डाणं होती। अमेरिकन विमान कंपनी एअरबसनं युरोपातील 15,000 कर्मचारी कमी करण्याचा निर्णय घेतला। कमी झालेली मागणी, वाढतं नुकसान भरून काढण्यासाठी नाईलाजानं हा निर्णय घेत असल्याचं त्यांनी सांगितलं। इंग्लंड, स्पेन आणि जर्मनीतील त्यांचे कर्मचारी कमी करण्यात येणार आहेत। अनेक विमान कंपन्यांनी विमानांच्या ऑर्डर रद्द केल्यानं त्याचा मोठा फटका एअरबसला बसला। 3 महिन्यांपेक्षा अधिक काळानंतर इजिप्तनं कैरो आणि इजिप्शियन संग्रहालयातील प्रख्यात गिझा पिरॅमिड पुन्हा पर्यटकांसाठी उघडलंय। गिझा पिरॅमिड्सना भेट देण्यापूर्वी पर्यटकांचं तापमान तपासण्यात येणार आहे। इजिप्शियन सरकारला पर्यटन क्षेत्राचं पुनरुज्जीवन करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे। इजिप्तची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर पर्यटनावर अवलंबून आहे। दक्षिण आफ्रिकेतील कोरोना लस चाचणीला विरोध करण्यासाठी जॉहान्सबर्गमधील विटसव्हँड विद्यापीठाबाहेर आंदोलन करण्यात आलं। आम्ही गिनीपिग नाही, लस सुरक्षित नाही अशा घोषणा देत मास्क जाळून निषेध करण्यात आला। ब्रिटनमध्ये ऑक्सफोर्ड विद्यापीठात तयार झालेल्या लसीची आफ्रिकेत चाचणी सुरू आहे। यामध्ये 2000 स्वयंसेवक सहभागी होतील अशी आशा आहे। युरोपियन युनियनने 14 देशांमधील प्रवाशांसाठी सीमा खुली केली। या निर्णयानंतर
सर्बियातील काही प्रवासी पश्चिम युरोपच्या दिशेने निघाले। सर्बिया हा EU बाहेरील पहिला देश होता आणि ज्यानं हंगेरीतील राहणाऱ्या नागरिकांसाठी आपल्या सीमा उघडल्या। ग्रीसच्या क्षेत्रीय विमानतळावरून थेट आंतरराष्ट्रीय उड्डाणांना परवानगी देण्यात आली। अथेन्स आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आगमनाच्या टर्मिनलमध्ये पर्यटकांच्या माहितीसाठी अनेक सुविधा तैनात करण्यात आल्या। इंग्रजी, फ्रेंच आणि जर्मन भाषेत माहिती देणारी पुस्तकं विमानतळावर ठेवण्यात आली आहेत। पर्यटक ग्रीक बेटांवर आणि मुख्य भूमीवरील इतर विमानतळांवर थेट उड्डाण करू शकतात। निर्बंध शिथिल केल्यानंतर झेक प्रजासत्ताकमधून सुमारे 500 पर्यटकांना घेऊन जाणारी एक ट्रेन क्रोएशियामध्ये दाखल झाली आहे। खासगी मालकीची झेक कंपनीने चालवली ही ट्रेन प्राग इथून पुढील 2 महिने नियमित धावेल। ब्रॅटिस्लावा आणि ल्युबाना मार्गे 16 तासांच्या प्रवासात ही उत्तर क्रोएशियन बंदरातील रिजेका शहराजवळ येईल। युएईमध्ये प्रार्थना स्थळांना काही अटींवर परवानगी देण्यात आली। दुबईतील शिखांचं धार्मिक स्थळ गुरुद्वारा पुन्हा उघडण्यात आले। तापमान तपासणी, सामाजिक अंतर, ठराविक भाविकांनाच एका वेळेस परवानगी असे अनेक नियम पाळावे लागणार आहेत। अमेरिकेतल्या फ्लोरिडातील शेरीफनं एक व्हिडिओ जारी केला। यामध्ये हिंसक आंदोलन करण्यात आलं तर त्याला तशाच प्रकारचं प्रत्युत्तर दिलं जाईल असा इशारा त्यांनी दिला। शेरीफ डॅरेल डेनियल्स यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर 3 मिनिटांचा हा व्हिडिओ जारी केला। आपण कृष्णवर्णीय असलो तरी कोणत्याही प्रकारचं गैरवर्तन खपून घेतलं जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला। अमेरिकेच्या डेलवेअर काउंटी भागातलं एक 8 फुटी पोस्टर हटवण्यात आलं। हे पोस्टर वंशभेदाला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप करण्यात आला होता। यानंतर हे पोस्टर हटवण्यासाठी प्रशासनावर मोठा दबाव आला। 1952 पर्यंत गुन्हे करणाऱ्या लोकांना सार्वजनिकपणे चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा करत असत आणि या पोस्टरमध्ये एका कृष्णवर्णीय व्यक्तीला मारत असल्याचं चित्रण होतं। अमेरिकेत एप्रिलपासून बेपत्ता झालेल्या एका सैनिकाचा शोध घेण्यात येतोय। सेंट्रल टेक्सासमध्ये सापडलेला मृतदेह हा या सैनिकाचाच असावा अशी शक्यता त्याच्या कुटुंबियांनी व्यक्त केली आहे। व्हेनेसा बुईलन हा 22 एप्रिलपासून बेपत्ता। बेल काउंटीमधील लिओन नदीजवळ एक मृतदेह सापडला। आता ही हत्या आहे की आत्महत्या याचा तपास सुरू आहे। जनरल जॅक्सन याचा अमेरिकेतला रिचमंड व्हर्जिनिया इथल्या चौकात असलेला पुतळा अखेर हटवण्यात आला। शहराच्या महापौरांनी नगरपालिकेच्या जमिनीवरील वादग्रस्त स्मारकं हटवण्याचे आदेश दिले होते। त्यानंतर ही कारवाई सुरू झाली। व्हर्जिनियाचे गव्हर्नर रॅल्फ नॉर्थम यांनी वंशदेशाचं प्रतीक असलेली सर्व स्मारकं हटवली जातील अशी ग्वाही दिली होती। अमेरिकेतील अलाबामा राज्यातील सेल्मा शहरातील ऐतिहासिक पुलाचं नाव बदलण्याची मागणी जोर धरू लागली आहे। एडमंड पेटट्स ब्रिजचं नाव बदलून ते काँग्रेसचे सदस्य जॉन लुईस असं देण्यात यावं याबाबतची याचिका प्रलंबित आहे। पेट्स हा वर्णभेद करणारा व्यक्ती म्हणून कुख्यात होता। 4 जुलै या अमेरिकेच्या स्वातंत्र्य दिनाची तयारी राजधानी वॉशिंग्टन DC मध्ये सुरू आहे। व्हाईट हाऊसला रोषणाई करण्यात आली असून फटाक्यांची आतषबाजी, विमानांची प्रात्यक्षिकं सादर करण्यात येणार आहेत। यंदा कोरोना संसर्गाचं सावट या स्वातंत्र्य दिनावर असणार आहे। मध्य मेक्सिकोमधील एका ड्रग रॅबिलिटेशन सेंटरमध्ये अज्ञात बंदूकधाऱ्यानं गोळीबार केला। यामध्ये 24 जणांचा मृत्यू झाला तर सेंटरमधील काही अधिकारी जखमी झालेत। इरापुआटो शहरात झालेल्या या हल्ल्यातील 3 जखमींची प्रकृती चिंताजनक आहे। या हल्ल्यात स्थानिक ड्रग टोळ्यांचा हात असू शकतो अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। 23व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं हाँगकाँगमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये फ्लोट्स परेड आयोजित करण्यात आली होती। हाँगकाँगचे सहाय्यक कॅली क्वांग मेई वॅन यांनी नवा राष्ट्रीय सुरक्षा कायदा नागरिकांना सुरक्षितता प्रदान करेल असा विश्वास व्यक्त केला। चीन समर्थकांच्या एका गटानं हाँगकाँगमधील अमेरिकन दूतावासासमोर निदर्शनं केली। नवा राष्ट्रीय कायदा लागू करण्याच्या निर्णयावर अमेरिकेनं जोरदार आक्षेप घेतला। अमेरिकेनं चीनच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये हस्तक्षेप करणं बंद करावं अशी मागणी जी आहे ती या आंदोलकांनी केली आहे। नव्या राष्ट्रीय सुरक्षा कायद्यामुळे हाँगकाँगमधील जनतेत असंतोष धुमसतोय आणि यामुळे अनेक हाँगकाँगमधील नागरिक विस्थापित होण्याची शक्यता। हाँगकाँगच्या या रहिवाशांना सुरक्षित आश्रय देण्याच्या प्रस्तावावर आपलं सरकार विचार करत असल्याचं ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी सांगितलं। ऑस्ट्रेलिया हाँगकाँगच्या रहिवाशांना तात्पुरता संरक्षण व्हिसा देऊ शकेल आणि ज्यामुळे शरणार्थी 3 वर्षापर्यंत देशात राहू शकतील। नवा सुरक्षा कायदा लागू केल्यानंतर हाँगकाँगमध्ये सुरू असलेलं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात येतो। या सर्व घटनांकडे बारकाईनं पाहत असल्याचं जपानचे मुख्य कॅबिनेट सचिव योशिहिडे सुगा यांनी सांगितलंय। या नव्या कायद्यामुळे जपान आणि हाँगकाँगमधील संबंधांवर परिणाम पडू शकतो अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली।
रशियातील नव्या घटनात्मक दुरुस्तीसाठी आठवडाभर मतदान सुरू होतं. मतदारांनी मोठ्या संख्येने या दुरुस्तीला पाठिंबा दिल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येतोय. मतदान सुरळीत आणि कोणत्याही गडबडीविना संपन्न झाल्याचा दावा आयोगाने केला. ज्यांना थेट मतदान करता आलं नाही त्यांना ऑनलाईन अथवा इतर माध्यमातून मतदान केल्याचंही आयोगानं म्हटलं. जॉर्डन व्हॅली आणि पश्चिमेकडील वस्त्यांचा ताबा घेण्याच्या इस्रायलच्या योजनेविरोधात पॅलेस्टाईनमध्ये आंदोलन करण्यात आलं. इस्रायल जबरदस्तीने हे एकीकरण करत असल्याचा आरोप या आंदोलकांनी केला आणि यामुळे इथलं समीकरण बदलणार असून अनेकांना बेघर व्हावं लागेल अशी भीती व्यक्त करण्यात आली. वेस्ट बँकेच्या भागांना जोडण्याच्या मोहिमेमुळे इस्रायलला आगामी काळात अडचणींचा सामना करावा लागू शकतो अशी भीती अध्यक्ष युएन रिव्हलिन यांनी व्यक्त केली आहे. उत्तर आणि दक्षिण सीमेवर सैन्याला अनेक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. इस्रायलला सिरिया आणि लेबनॉनच्या उत्तरेकडील सीमांवर सतर्क राहण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. इस्रायलच्या पश्चिम भागांना जोडण्याच्या योजनेविरोधात गाझा शहरात मोठा मोर्चा काढण्यात आला. मोठ्या संख्येनं पॅलेस्टाईनमधील रहिवासी यामध्ये सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांनी पॅलेस्टाईनचे झेंडे फडकावत युद्धाची घोषणा असे बॅनर झळकावले. गाझा इस्रायल सीमेवर पुन्हा अशांत वातावरण होईल अशी भीती या आंदोलकांनी व्यक्त केली आहे. प्रस्तावित घटनात्मक सुधारणांविरोधात आंदोलन करणाऱ्यांना रशियातील सेंट पीटर्सबर्ग शहरात अटक करण्यात आली आहे. मतदारांवर दबाव आणि इतर अनियमितपणा या प्रक्रियेत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या सुधारणांमुळे पुतीन यांना अनिर्बंध सत्ता मिळणार असल्याचाही आरोप या आंदोलकांकडून करण्यात आला. व्हेनेझुएलामध्ये 6 डिसेंबरला सर्वसाधारण निवडणूक संपन्न होणार आहे. निवडणूक परिषदेच्या अध्यक्षा इंदिरा अल्फोन्सो यांनी ही घोषणा केलेली आहे. व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांना हद्दपार करण्याची मागणी जोर धरू लागलेली आहे. नॅशनल असेंब्लीचे असंवैधानिक नियंत्रण मिळून सत्तेवर असलेला मादुरो यांना आता पाय उतार करण्याची वेळ जवळ आल्याचं विरोधी पक्षांनी सांगितलं. यानंतर पाहूयात बीबीसी वृत्तवाहिनीवर चर्चा सुरू असताना एका तज्ज्ञांच्या घरातली लहान मुलगी ही टीव्हीवर झळकली. इंग्लंडच्या सद्यस्थितीवर डॉक्टर क्लेअर वेनहम घरून बोलत असताना त्यांची मुलगी स्कारलेट मागे खेळत होती. पाहूयात यावेळी काय गंमत झाली. आणि ब्रेकनंतर बघणार आहोत जगाच्या पाठीवर इतरही घडामोडी. उत्तर म्यानमारमधील जेड इथल्या खाणीत भूस्खलन झाल्यानं दुर्घटना घडली आहे. या अपघातात किमान 50 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येते. राजधानी यांगूनपासून 950 किलोमीटर दूरवर ही खाण आहे. इथं पावसाळ्यात अशा प्रकारच्या अनेक दुर्घटनांमध्ये कामगारांना यापूर्वीही जीव गमवावे लागलेत. थायलंडमधील पटाया शहरात असलेल्या एका बौद्ध थीम पार्कला भीषण आग लागली. या आगीत पार्कचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. सुदैवानं आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आगीच्या कारणांचा शोध घेण्यात येतोय. कोरोनामुळे बंद असलेलं हे पार्क येत्या काही दिवसात पुन्हा उघडण्यात येणार आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन भागात एक 3 मजली इमारत कोसळली. सुदैवानं या इमारतीत कोणी नसल्यानं जीवितहानी टळली. बचाव पथकानं तातडीनं घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केलं. तुर्कस्तानची राजधानी इस्तंबूलमधील 1400 वर्षांपेक्षाही जुना असलेला हागिया सोफियाचा भव्य घुमट जगभरातील पर्यटकांचं आकर्षण आहे. दरवर्षी लाखो पर्यटक या वास्तूला भेट देत असतात. 6व्या शतकातील ही इमारत राष्ट्रवादी आणि धार्मिक कट्टरवाद्यांच्या निशाण्यावरती आहे. या वस्तूचं पुन्हा एकदा मशिदीत रूपांतर व्हावं यासाठी ते दबाव आणत आहेत. या मागणीचा आढावा सर्वोच्च न्यायालयाकडून घेण्यात येतोय. आफ्रिकेतील केनियामध्ये टोळधाडीमुळे शेतकरी त्रस्त झालेत. या टोळधाडीचा बंदोबस्त करण्यासाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणावर उपाययोजना करण्यात येतात. काही ठिकाणी हेलिकॉप्टरमधून जंतुनाशकाची फवारणी करण्यात आली. या टोळधाडीचा बंदोबस्त केला नाही तर त्याचा मोठा परिणाम अन्नसाठ्यावर होण्याची भीती व्यक्त करण्यात येते. इटलीतील पोलिसांनी 14 टन अंमली पदार्थ पकडले आणि या अंमली पदार्थातून मिळणाऱ्या पैशांचा उपयोग सिरियात आयसिसकडून करण्यात येत होता. दक्षिणेकडील सालेर्नो बंदरात अंमली पदार्थाचा मोठा साठा जप्त करण्यात आला. आता या ट्रक तस्करीचे धागेदोरे देशात आणखी कुठे कुठे पसरले याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी इराणचे अध्यक्ष हसन रुहानी आणि तुर्कीचे अध्यक्ष अर्दोगान यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. सिरियाच्या परिस्थितीवर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा करण्यात आली. सक्रिय दहशतवादी गटांना निस्तनाबूत करण्यासाठी रशिया पूर्ण पाठिंबा देईल असं आश्वासन पुतीन यांनी दिलं. सिरियामध्ये शांतता आणि स्थैर्य निर्माण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं तिन्ही देशांच्या नेत्यांनी सांगितलं. जर्मन परराष्ट्रमंत्री हेको मास यांनी क्रोएशियन नेते गॉर्डन ग्रिली रॅडमन यांची भेट घेतली. बर्लिनच्या ब्रँडनबर्ग गेटसमोर क्रोएशियन नेते रॅडमन यांनी मानाचं ईयूचं अध्यक्षपद जर्मनीकडे सोपवलं. कोरोना संसर्गाच्या या कठीण काळात ईयूला पुन्हा चांगले दिवस आणण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन जर्मनीनं दिलं केलं.
भूमध्य समुद्रात प्रवास करणाऱ्या स्थलांतरितांना बचाव जहाजातून इटलीच्या ऑगस्टा बंदरात आणण्यात आलं। इथं या सर्वांची काटेकोरपणे तपासणी करण्यात आली। ट्युनिशिया, बांगलादेशी, आयव्हरी कोस्ट, सुदान आणि अन्य आफ्रिकन देशांमधून मोठ्या संख्येनं निर्वासित भूमध्य समुद्रमार्गे युरोपात दाखल होत असतात। 2020 मध्ये भूमध्य समुद्र पार करण्याच्या प्रयत्नातून 3000 पेक्षाही जास्त स्थलांतरित लोक मरण पावले। पोप बेनेडिक्ट 16 यांचे मोठे भाऊ जॉर्ज रॅटझिंगर यांचं वयाच्या 96व्या वर्षी निधन झालं। रॅटझिंगर राहत असलेल्या जर्मनीतील बावरियामधील रेजन्सबर्ग भागात त्यांचा दफन करण्यात आला। त्यांना दफन करण्यात आलं तर बेनेडिक्ट यांनी आजारी भावाच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी काही दिवसांपूर्वीच भेट दिली होती। त्यानंतर अवघ्या आठवड्याभरात त्यांचा मृत्यू झाला। 2 महिन्यांच्या विलंबानंतर स्पेस एक्सनं सैन्यासाठी अचूक माहिती देणाऱ्या GPS उपग्रहाचं प्रक्षेपण केलं। फाल्कन 9 या रॉकेटच्या साह्यानं फ्लोरिडाच्या केप कॅनाव्हेरल एअरफोर्स स्टेशनवरून हा GPS उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला। GPS उपग्रहांच्या सिरीजमधील सर्वात प्रगत असा हा तिसरा उपग्रह। चीनने हाँगकाँगमध्ये नवा राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला। यानंतर तैवानमध्ये मोठ्या संख्येनं हाँगकाँगमधील निर्वासित येण्याची शक्यता आहे आणि या निर्वासितांसाठी तैवाननं अधिकृत कार्यालय सुरू केलं आहे। तैबईच्या मेनलँड अफेअर्स काउन्सिलचे मंत्री चेन मिंग टोग या कार्यालयाचं उद्घाटन त्यांनी केलेलं आहे। या कार्यालयातून निर्वासितांना शाळा, रोजगार, गुंतवणूक, उद्योजकता आणि कायमचं वास्तव्य करण्यासंबंधीचे प्रश्न सोडवले जातील असं त्यांनी म्हटलं। मागील आठवड्यात तुर्कस्तानच्या समुद्रात 60 जणांच्या एका बोटीला जलसमाधी मिळाली। व्हॅन लेक ओलांडल्यानंतर स्थलांतरितांची ही बोट बुडाली असून बचाव पथकाकडून तिचा शोध घेण्यात येतोय। बचाव पथकांनी आतापर्यंत 6 मृतदेह बाहेर काढलेत आणि या बोटीत अफगाणिस्तान, पाकिस्तान, इराणमधील नागरिक असण्याची शक्यता आहे। थायलंडमध्ये पुन्हा एकदा शाळा सुरू झालेल्या आहेत। कोरोना संसर्गामुळे 18 मार्चपासून शाळा बंद करण्यात आल्या होत्या। शाळा पुन्हा सुरू झाल्याचा आनंद बँकॉकमधील शाळेत येणाऱ्या मुलांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता। शाळेकडूनही मुलांच्या सुरक्षेसाठी फेस मास्क, सामाजिक अंतरासह इतर अनेक उपाय करण्यात आले। यानंतर या विशेष बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।